सरकारने घोषणा केली पण 70% लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहणार. काय आहे कारण आपण पाहणार आहोत या व्हिडिओमधनं. नमस्कार, मी महेंद्रसिंग राजपूतने आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. सध्या महाराष्ट्रात महिला वर्गासाठी सरकारकडून अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजनांची घोषणा होत आहे. यामुळे महिला वर्गात प्रचंड प्रमाणात आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. यातील एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून ज्यांचे अर्ज मंजूर झाले मात्र बँक खात्याशी आधार लिंक नसल्याने त्यांच्या खात्यावर पैसे पडू शकले नाहीत. त्यामुळे ज्या महिलांनी यापुढे त्रुटींची पूर्तता केली आहे त्यांना अद्याप या योजनेच्या लाभाची प्रत्यक्षात प्रतीक्षा आहे. यासोबतच सरकारने दुसरी योजना जाहीर केली होती, ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. यात लाडक्या बहिणींना वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे. याचा शासन अध्यादेश 30 जुलैला निघाला आहे. मात्र प्रधानमंत्री उज्ज्वला योजना वगळली तर बहुतांशी गॅस कनेक्शन हे घरातील पुरुषांच्या नावे आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी गॅस कनेक्शन महिलांच्या नावाने आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात किमान 70% अधिक महिला यापासून वंचित राहणार आहेत. अशीच परिस्थिती राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे यावर सरकार काय तोडगा काढणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे महिला वर्गात आनंद असताना आता राज्य सरकारने त्यांना आणखी एक भेट दिली होती. राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवून लाडक्या बहिणींना त्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ लागू झाले होते. त्यानुसार लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळण्याचा मार्ग खुला झाला होता. यानुसार राज्य सरकार लाडक्या बहिणींसाठी 3 गॅस सिलेंडरसाठी 830 रुपयांचे अनुदान देणार आहे. मात्र या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना जरी लाभ मिळणार असला तरी यापूर्वीच लाडक्या बहिणींचे कनेक्शन हे त्यांच्या पतिराजांच्या नावाने आहे. या अटीमुळे बहुतांशी लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही असे दिसत आहे. त्यामुळे सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत या नियमात शिथिलता देण्यात यावी अथवा यावर काहीतरी तोडगा काढावा, जेणेकरून राज्यातील गरजू महिलांना योजनेचा लाभ घेता येईल अशी मागणी महिला वर्गातून पुढे येत आहे. या सर्व प्रकारच्या अडचणी सरकार समोर आल्यानंतर त्यावर काय निर्णय होतो याकडे राज्यातील गृहिणींचे लक्ष लागून आहे. मात्र ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देखील लाभ मिळण्याचा मार्ग सुकर करावा अशी मागणी सामान्य कुटुंबातील महिलांकडून होत आहे. आपल्याला आमची बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.